जाणता हृदय हे या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजही आपल्याकडे आलेले आहेत श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे प्रख्यात हार्ट सर्जन डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार हरिभाऊ, नमस्कार नाशिककर. आणि श्रोते हो, नेहमीप्रमाणे तुम्ही ट्यून केलेलं आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, डॉक्टर, आपण हृदयाशी संबंधित बोलतो आहोत. बरोबर. आपण हृदयाच्या अगदी प्राथमिक गरजांपासून म्हणता येईल ते थेट अगदी हृदयाची शस्त्रक्रिया करेपर्यंत आपण आलो. बरोबर. पण आम्ही अनेक शब्द असे मधूनच काहीतरी ऐकतो की जे काय आहे हे अनेकांच्या मनामध्ये असतं, पण ते कोणाला विचारावं हा प्रश्न असतो. जसं पेसमेकर आणि पेसमेकर सारखे वॉल किंवा अनेक अशी काही उपकरणं असतात का हो, की ज्या हृदयाशी संबंधित आपल्या शरीरामध्ये बसवली जातात? नक्कीच हरिभाऊ, अशी अनेक उपकरणं आहेत की जे हृदयाच्या कार्याला मदत करतात किंवा असिस्ट करतात. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की हृदयामध्ये 4 झडपा असतात. 2 झडपा उजव्या बाजूला, एक कर्णिका आणि जवनिका यांच्यामध्ये आणि जवनिका आणि महानिला यांच्यामध्ये, आणि 2 झडपा डाव्या बाजूला, एक कर्णिका आणि जवनिका यांच्यामध्ये आणि दुसरी कर्णिका आणि महारोहिणी यांच्यामध्ये. अशा हृदयात एकूण 4 झडपा असतात. आणि या झडपा खराब होण्याची कारणंही आपण बघितली की जन्मतः एखादी झडप अरुंद असते किंवा एखाद्या झडपेमध्ये लिकेज असतं किंवा स्ट्रेप्टोकॉकस या जीवाणू संसर्गामुळे झडप कुरतडली जाते आणि त्यामुळे ती व्यवस्थित काम करू शकत नाही. किंवा जसं वय वाढत जातं तसं इतर अवयवांप्रमाणे झडपेचीही झीज होते. झडपेमध्ये कॅल्शियम जमा होतं, ती व्यवस्थित उघडू शकत नाही किंवा पूर्णपणे बंद होऊ शकत नाही. अशा वेळेस आपल्या पुढे पर्याय असतो, एकतर बलून टाकून ती झडप उघडण्याचा, किंवा ती झडप जर खूपच खराब झाली असेल, त्याच्यात कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असेल आणि बलूनने उघडता येण्यासारखी नसेल, तर मग आपण ती झडप बदलण्याचा विचार करतो. सहसा हृदयाच्या डाव्या बाजूच्या झडपा बदलण्याचा प्रसंग येतो. त्यातही मायट्रल व्हॉल्व्ह म्हणजे डावी कर्णिका आणि जवनिका यांच्यामध्ये असलेली झडप बदलण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि त्या खालोखाल एओर्टिक व्हॉल्व्ह म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल आणि एओर्टा म्हणजे डावी जवनिका आणि महारोहिणी यांच्यामधला व्हॉल्व्ह किंवा झडप बदलण्याचा प्रश्न उद्भवतो. आता या झडपांचा प्रकार काय असतात? या झडपा प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे धातूची झडप किंवा ज्याला आपण मेटॅलिक व्हॉल्व्ह म्हणतो किंवा प्रोस्थेटिक व्हॉल्व्ह म्हणतो, म्हणजे कृत्रिम झडप. आणि दुसरा म्हणजे पेशींपासून बनवलेली झडप, तर ही बायोप्रोस्थेटिक किंवा टिश्यू व्हॉल्व्ह असं म्हणतो आपण. तर धातूपासून बनवलेली झडप जी असते त्याचं आयुष्य थोडंसं जास्त असतं, आणि पेशींपासून बनवलेली झडप असते ती सुद्धा आपल्या शरीराच्या इतर पेशींप्रमाणे त्याची झीज होऊन ती खराब होण्याची शक्यता असते. डॉक्टर, पेशींपासून बनवलेली म्हणजे ती डेव्हलप केली जाते पेशींपासून की काय? कसं? नाही, ती जनावरांची झडप, जी जनावरं आपल्या हृदयाशी साधर्म्य राखतात अशा जनावरांच्या हृदयाच्या झडपा काढून त्या व्यवस्थित एका रिंगवर माउंट करून मानवी हृदयामध्ये बसवता येऊ शकतात. आणि पेशींची झडप सुद्धा चांगली असते. उलट पेशींच्या झडपेचा हा फायदा असतो की त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचं प्रमाण कमी असतं किंवा नसतं. या उलट धातूच्या झडपेमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण धातू कडक असतो आणि ती झडप जेव्हा उघड बंद होते तेव्हा रक्तातल्या पेशींना इजा पोचते आणि त्यामुळे त्या ठिकाणी रक्ताची गाठ होण्याची शक्यता वाढते. तर ज्यांना धातूची झडप बसवली जाते अशा व्यक्तींना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या आयुष्यभर घेणं क्रमप्राप्त असतं. या उलट ज्यांना पेशींची झडप बसवलेली असते त्यांना या रक्तपातळ होण्याच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे आपण ठराविक पेशंट्समध्ये धातूच्या झडपा बसवतो आणि ठराविक पेशंट्समध्ये पेशींच्या झडपा बसवतो. उदाहरणार्थ एखादी तरुण स्त्री आहे,
जिला अजून मुलं व्हायची आहेत आणि तिची झडप बदलण्याची वेळ आली, तर अशा वेळेस आपण पेशींची झडप बसवतो. कारण रक्तपातळ होण्याची गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. आणि या रक्तपातळ होण्याच्या गोळ्या ज्या असतात त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होतो, गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. अच्छा. त्याचप्रमाणे डिलिव्हरीच्या वेळेस रक्तस्राव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तरुण स्त्रियांमध्ये की ज्यांना मुलं व्हायची आहेत अजून, अशा स्त्रियांमध्ये आपण पेशींची झडप बसवणं प्रिफर करतो. तसंच जे वयस्कर लोक आहेत, 60च्या पुढचे लोक आहेत, त्यांना तसाही मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका वाढत जातो, कारण रक्तवाहिन्यांची झीज होते. तर अशा व्यक्तींमध्ये जर आपण धातूंची बसवली आणि रक्तपातळ होण्याच्या गोळ्या घेण्याची गरज पडली, तर अशा व्यक्तींना मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना सुद्धा आपण पेशींच्या झडपा बसवतो. या उलट 60च्या खालचे पुरुष, मुलं होऊन गेलेली आहेत अशा स्त्रिया, यांच्यामध्ये आपण धातूची झडप बसवू शकतो. याच्या खर्चामध्ये सुद्धा खूप फरक असतो. धातूची झडप ही कमी खर्चात बसवता येऊ शकते. पेशींच्या झडपेंच्या किमती खूप जास्त असतात. धातूंच्या झडपा भारतातही बनवल्या जातात. भारतीय बनावटीच्या, भारतीय संशोधनाअंती बनवलेल्या झडपा आहेत. जसं चित्रा वाल्व आहे की ज्याचं संपूर्ण संशोधन आणि त्याचं उत्पादन भारतामध्ये होतं. या उलट पेशींच्या झडपा आहेत त्या आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात आणि त्याचा खर्चही जास्त असतो. त्यामुळे आपण वय आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन झडप बदलायचं झालं तर धातूची बसवायची की पेशींची बसवायची हे ठरवलं पाहिजे. या झडपा परत परत बदलाव्या लागतात का? होऊ शकतं. जसं मी सांगितलं की या झडपांचं आयुष्य मर्यादित असतं. धातूची झडप म्हटलं तर सरासरी 20 ते 25 वर्ष आयुष्य असतं. पेशींची झडप म्हटलं तर सरासरी 15 ते 20 वर्ष आयुष्य असतं. अर्थातच आता विज्ञानाची प्रगती होत चाललेली आहे. पूर्वी पेशींची झडप 10-12 वर्षच टिकायची, पण आता ती 20 वर्षापर्यंत टिकू शकते. पण समजा 40व्या वर्षी ऑपरेशन केलं आणि 20 वर्षानंतर परत ती झडप बारीक झाली, त्याची झीज होऊन किंवा त्याच्यावर पेशींचा थर साचून, तर मग ती झडप परत बदलावी लागते आणि ते शक्य आहे आणि ते करताही येतं. अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत मी की ज्यांच्यामध्ये दोनदा तीच झडप बदललेली आहे. अच्छा. झडप त्याचबरोबर अजून म्हणजे पेसमेकर म्हणजे काय मग? बरोबर. आता अशी अनेक उपकरणं आहेत की जे हृदयाच्या कार्याला मदत करतात. मी म्हणालोच, त्यातलं एक झालं कृत्रिम झडप, दुसरं म्हणजे पेसमेकर. आपण हृदयाच्या धमन्यांच्या विकारांबद्दल बघितलं. आता हृदयामध्ये स्पंदन होण्यासाठी इलेक्ट्रिक करंटची गरज असते. जसं विचार करा की आपली खोली आहे, त्याच्या बेसिनला किंवा टॉयलेट्सला वॉटर सप्लाय असतो आणि आपली पंखा आहे, बल्ब आहे, AC आहे, TV आहे, या गोष्टींसाठी विजेची गरज असते. म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. हो. तसंच हृदयाच्या धमन्या या स्नायूंना रक्तपुरवठा करतात, पण हृदयाची स्पंदनं होण्यासाठी एक इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो. तो उजव्या कर्णिकेच्या जवळ निर्माण होतो आणि तो पूर्ण हृदयात कॅरी फॉरवर्ड होतो, पास होतो आणि मग ते करंट पूर्ण झाला की मग हृदय आकुंचन पावतं. तर या विद्युत वाहिनीमध्ये किंवा इलेक्ट्रिक सप्लायमध्ये, वायर्समध्ये जर काही दोष निर्माण झाला किंवा जे बटन असतं इलेक्ट्रिसिटीचं, जे आपल्या उजव्या कर्णिकेमध्ये असतं, त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होऊ शकते. आपल्याला माहिती आहे सरासरी 70 ते 90 ठोके हे मिनिटाला आवश्यक असतात रक्ताभिसरण पुरेसं होण्यासाठी. म्हणजे प्रत्येक अवयवाला त्याचं काम चांगल्या क्षमतेने करण्यासाठी एक ठराविक रक्तपुरवठा आवश्यक असतो आणि त्यासाठी 70 ते 90 ठोके मिनिटाला आवश्यक असतात. त्याचबरोबर आपण जेव्हा काही काम करतो, जिने चढतोय, सायकल चालवतोय, धावतोय, श्रमाचं काम करतोय, अशा वेळेस हृदयाच्या स्पंदनांची गती वाढते. तर ज्यांच्या हृदयाच्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड आहे त्यांना ती गती वाढवता येत नाही आणि तसंही त्यांच्या हृदयाच्या स्पंदनांची गती कधी कधी 35-40 इथपर्यंत कमी येऊन जाते. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी कमी होऊन जाते. आणि मग अशा वेळेस
किडनी, मेंदू या ज्या अवयवांना रक्तपुरवठा होतो त्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे मग किडनी फेल व्हायला लागते, चक्कर येते, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत जातो. तर या गोष्टीचं निदान झालं तर आपण पेसमेकर बसवू शकतो. पेसमेकर काय असतं तर ते पल्स जनरेटर असतं. म्हणजे त्याच्यातून विद्युत करंट तयार होतो आणि मग तो पूर्ण हृदयात पास होतो. पेसमेकरची एक छोटी डब्बी असते जी आपल्या मानेच्या हाडाच्या खाली एक छोटंसं पॉकेट करून बसवली जाते. आता या डब्बीचा आकार आपल्या साधारण जी काड्याची पेटी असते तेवढा असतो, पण तेवढी जाड पण नसते, ती एकदम पातळ असते. आणि एक छोटासा छेद घेऊन तिथे एक पॉकेट तयार केलं जातं, तिथे ती डब्बी बसवली जाते आणि त्या डब्बीची वायर हृदयामध्ये असते. मग त्या पेसमेकरचे प्रकार असतात की सिंगल चेंबर पेसमेकर, डबल चेंबर पेसमेकर. त्याप्रमाणे त्यातून एक किंवा दोन वायर्स आपण कर्णिका आणि जवनिका यांच्यामध्ये बसवतो आणि हृदयाचं जसं काम चालतं अगदी तसंच काम पेसमेकर करतं. म्हणजेच जेव्हा तुम्ही आराम करत असता तेव्हा किमान 70 ठोके मिनिटाला आपल्याला मिळत असतात. आणि जर रेट रिलेटेड पेसमेकर बसवला आपण, तर जेव्हा आपण काही श्रमाचं काम करतो तर ठोक्यांची गरज पण ती पेसमेकर वाढवतं. ती 120 पर्यंत ठोके देऊ शकतं. त्यामुळे आपल्याला आपली दैनंदिनीची कामं जी असतात ती करण्यात कुठलाही अडथळा येत नाही, थकवा येत नाही, चक्कर येत नाही. आपल्या सगळ्या अवयवांचं काम व्यवस्थित चालू राहतं. अशा प्रकारे हे पेसमेकरचं काम चालतं. जेव्हा काम वेगवेगळं आपण करतो, म्हणजे जसं श्रमाचं काम करायचं असेल, तुम्ही म्हटलं तसं जिने चढणं किंवा हे, मग अशा वेळेस हे पेसमेकर मॉनिटर करत असतं का ते ठोके वाढवणं किंवा कमी करणं याच्यासाठी? पेसमेकर मध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स असतात. अच्छा. की रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय का, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे का, रक्तातल्या लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आहे का, असे अनेक पॅरामीटर्स ते पेसमेकर सेन्स करत असतात. आणि ते जे पॅरामीटर्स सेन्स करतं आणि त्याला ते बदल आढळतात त्याप्रमाणे ते काम करतं. म्हणजे जसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आता बोलतो आहोत, कृत्रिम बुद्धिमत्ता, तसंच पेसमेकर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक उत्तम उदाहरण आहे की ते आपोआप सेन्स करतं आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करतं आणि ठोक्यांची गती वाढवतं किंवा कमी करतं. डॉक्टर, मी असं ऐकलं आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांना त्याची एक दर 4-6 महिन्यानंतर बॅटरी बदलायला जावं लागतं. असं पण काही असतं का? नाही नाही नाही, पेसमेकरची बॅटरी 4-6 महिन्यात नाही बदलायला लागत. पेसमेकरची बॅटरी सरासरी 12 ते 15 वर्ष चालते. अच्छा. आणि आता 20 वर्षापर्यंत चालणारी बॅटरी सुद्धा आलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन आता जसं आपण मोबाईलचं वायरलेस चार्जिंग करतो तसं पेसमेकरची बॅटरी संपल्यानंतर ते पेसमेकर बदलण्याची आवश्यकता सुद्धा नसते. आणि वायरलेस चार्जिंग द्वारा ते चार्जर आपण फक्त छातीवर पेसमेकरच्या वरती ठेवलं तर त्या पेसमेकरचं चार्जिंग होतं आणि त्याचं आयुष्य वाढतं. विज्ञानात खूप चमत्कारिक बदल होत आहेत, खूप वेगाने बदल होत आहेत. आपण विचार सुद्धा करू शकत नाही असे बदल होत आहेत. या पेसमेकर सारखेच आणखी काही उपकरण आहेत? हो, जसं पेसमेकर असतं तसंच एक डिफिब्रिलेटर पण असतं. की आपण सिनेमामध्ये बघितलं असेल की एखादा गंभीर रुग्ण असतो आणि त्याच्या भोवती डॉक्टर नर्सेस गोळा झालेले असतात आणि ते 2 हातात पेडल्स घेऊन त्या रुग्णाच्या छातीवर ठेवतात आणि शॉक देतात. असं धक्का आल्यासारखं होतं. तर हा शॉक का देतात? तर हृदयाची गती जेव्हा अनियंत्रित वाढते, हृदयाची सामान्य गती मी सांगितलं 70 ते 90 असते. तुम्ही काही श्रमाचे काम करत असाल तर ते 140-150 पर्यंत जाते. पण ती जर 200च्या पुढे जायला लागली म्हणजेच ती अनियंत्रित झाली तर त्याला एट्रियल फिब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन अशी वेगवेगळे आजार असतात, त्याची नावं दिली जातात. जेव्हा या गतीत वाढ होतो अनियंत्रित तेव्हा आपल्याला बाहेरून शॉक द्यावा लागतो. पण आता अशा प्रकारची उपकरणं, पेसमेकर सारखंच असतं ते उपकरण असतं आणि त्याची वायर हृदयामध्ये असते. ते उपकरण सुद्धा सेन्स करतं की हृदयाची गती काय आहे आणि जर गती अनियंत्रित व्हायला लागली तर ते आपोआप शॉक देतं.
म्हणजे अच्छा. बाहेरून शॉक देण्याची गरज नसते त्याला. हम्म. ते उपकरण आतूनच आपोआप हृदयाला शॉक देतं आणि त्या शॉक नंतर हृदयाच्या ठोक्यांची गती नियमित होऊन जाते. तर हे इम्प्लांटेबल असतं, म्हणजे बसवता येण्यासारखं असतं त्याला. तुम्ही कुठेही जरी असला, तुम्ही प्रवास करत असला, घरी असला, कुठे बाहेरगावी गेलेले असला आणि तुम्हाला तो त्रास झाला तर जीवाला धोका नसतो, कारण ते उपकरण आपोआप शॉक देतं आणि तुमच्या ठोक्यांची गती नॉर्मल करतं. ते त्याचं सेन्स करतं आणि ते- त्याचं चेंज करतं. हा सुद्धा आर्टिफिशियल Artificial. इंटेलिजन्सच एक उदाहरण झालं. आता उपकरणांच्याच बाबतीत आपण बोलत आहोत, तर अजून एक उपकरण आहे ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस म्हणतात. म्हणजेच हार्टचं पंपिंग जेव्हा कमी होतं, हृदयाची कार्यक्षमता जेव्हा कमी होते. आपल्याला माहिती आहे की हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी 55 ते 60% असतं. जेव्हा ते 30% खाली येतं तेव्हा माणसाला थकवा येतो, दम लागतो, चक्कर येते, अशी अनेक लक्षणं असतात. तर अशा वेळेस हे असिस्ट डिव्हाइस बसवलं जातं. म्हणजे जसा एखादा साहेब असतो, मोठा साहेब असतो, त्याच्याकडे खूप कामं असतात, त्याचा कोणीतरी असिस्टंट असतो, पीए असतो आणि तो छोटी मोठी कामं त्याच्या लेवलवर उरकून घेतो आणि मग जी मोठी कामं असतात ती साहेबांपर्यंत नेतो. तसंच हे असिस्ट डिव्हाइस असतं की जे हृदयाला पंपिंग करण्याला मदत करते. हे सुद्धा एक छोटंसं उपकरण असतं जे आपल्या शरीरात बसवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि आपलं रक्ताभिसरण जास्त व्यवस्थित होतं. त्याच्याही पुढे जाऊन आपण कृत्रिम हृदय सुद्धा बसवू शकतो. अच्छा. म्हणजे पूर्णपणे कृत्रिम हृदय जे आहे ते हृदय तसंच ठेवून त्याला जोडून एक कृत्रिम हृदय पण बसवू शकतो, ज्याला जार्विक 7 हे सध्याचं मॉडेल प्रचलित आहे. अमेरिकेमध्ये याचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो आणि कृत्रिम हृदय बसवलेली माणसं 2 ते 3 वर्षापर्यंत जगल्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हार्ट फेल झालेला आहे, आता जगण्याची आशा नाही आहे आणि अशा वेळेस जर आपण कृत्रिम हृदय बसवलं, आपलं आयुर्मान 2 ते 3 वर्षांनी वाढलं तर कोणाला नको येते. तर हे कृत्रिम हृदय त्याच्यात सुद्धा अनेक बदल होत आहेत, प्रगती होत आहे. पूर्वी काही दिवस चालायचं, ते बंद पडायचं किंवा रक्ताच्या गाठी होऊन त्याचं रक्ताभिसरण बंद व्हायचं. पण आता त्याच्यातही अनेक बदल झालेले आहेत आणि आता 2 ते 3 वर्षापर्यंत हे कृत्रिम हृदय चालू शकतं आणि तेवढा माणूस काम करू शकतो, त्याच्या कुटुंबियांसोबत राहू शकतो. ही एक खूप मोठी उपलब्धी आहे मानवजातीसाठी. डॉक्टर, हृदयच बदलून टाकलं असं होतं का? जे हो. हृदय काढून टाकलं बा निकामी असेल तर, हो. आणि त्या ठिकाणी नवीन हृदय बसवलं. हो, फार सुंदर प्रश्न आहे हा. हार्ट ट्रान्सप्लांट किंवा हृदय प्रत्यारोपण हे सुद्धा करता येऊ शकतं. आता हृदय प्रत्यारोपण 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे मानवी हृदय प्रत्यारोपण किंवा जसं मी म्हटलं की आपल्या मानवी हृदयाशी मिळतं जुळतं असं एखाद्या जनावराचं हृदय तिथे बसवणं. तर वराह हृदय प्रत्यारोपण म्हणजे डुकराचं हृदय माणसामध्ये बसवण्याचा पहिला यशस्वी प्रयोग भारतामध्ये झालेला आहे क्या बात आहे. आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. डॉक्टर धनीराम बरुआ, ओरिसाचे, त्यांनी 1 जानेवारी 1997 रोजी पहिलं डुकराचं किंवा वराह हृदय माणसामध्ये बसवलं आणि ती व्यक्ती 9 दिवस जगली. अच्छा. अर्थात ते पहिलं हृदय प्रत्यारोपण होतं, वराह हृदय प्रत्यारोपण. त्यात मग काय अडचणी आल्या, त्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं, टिश्यू रिजेक्शन झालं. त्यावेळेस अँटीबायोटिक्स इतकी चांगली उपलब्ध नव्हती आणि ही झाली आता जवळपास 25 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यातही आता अँटीबायोटिक्समध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत, त्यामुळे त्यावेळेस झालेलं इन्फेक्शन आता होणार नाही. कदाचित आपण वर्षाच्या सुरुवातीला वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल की अमेरिकेमध्ये पिग हार्ट ट्रान्सप्लांट केलं, म्हणजे वराह हृदय प्रत्यारोपण केलं आणि त्याचा खूप मोठा गाजावाजा झाला. ती व्यक्ती सुद्धा अशीच काहीतरी 14-15 दिवस जगली, पण त्याचा गाजावाजा किती झाला. या उलट भारतामध्ये जे वराह हृदय प्रत्यारोपण झालं त्याबद्दल फारशी कोणाला माहितीच नाही. आणि दुर्दैवाने त्या बिचाऱ्या डॉक्टर धनीराम बरुआंना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं की त्यांनी जो प्रयोग केला, अर्थात रुग्णाची परवानगी घेऊन, नातेवाईकांची परवानगी घेऊन, पण तो समाजाला मान्य नव्हता आणि त्यामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. असो, तर जसं आपण वराह हृदय प्रत्यारोपण करू शकतो तसंच मानवी हृदय प्रत्यारोपण सुद्धा करू शकतो. आपण ऐकलं असेल किडनी ट्रान्सप्लांट बद्दल की लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल. आता
डायबिटिक पेशंट्समध्ये पॅनक्रियास सुद्धा ट्रान्सप्लांट केले जातात. तसंच ज्या व्यक्तींच्या हृदयाची स्पंदन क्षमता कमी झालेली आहे, ज्यांच्या झडपा खराब झालेल्या आहेत, हृदयाच्या धमन्या खराब झालेल्या आहेत आणि त्याच्या दुरुस्तीचा काही चान्स नाही आहे, तर अशा व्यक्तींमध्ये आपण ब्रेनडेड व्यक्तींचं हृदय बसवू शकतो. आता किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कसं असतं किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये जिवंत व्यक्तींचं अवयव सुद्धा आपण बसवू शकतो. हृदयाच्या बाबतीत तसं होत नाही, कारण देवाने माणसाला बहुतेक अवयव जोडीने दिलेले आहेत. हृदय मात्र एकच. हृदय मात्र एकच दिले. 2 किडन्या दिल्या आहेत, मोठं लिव्हर दिलेलं आहे, 2 कान, 2 डोळे. त्यामुळे एक किडनी काढल्यानंतर फरक पडत नाही, पण हृदय काढलं तर माणूस जगू शकत नाही. त्यामुळे जे ब्रेन डेड लोक असतात, म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला, दुर्दैवाने एखाद्याचा त्याच्यात मृत्यू झाला आणि त्याच्या हृदयाची स्पंदनं चालू आहेत पण मेंदू मृत झालेला आहे, तर अशा व्यक्तींची अवयव ऑर्गन डोनेशनसाठी दिली जातात. तर ऑर्गन डोनेशन हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी. आणि अशा व्यक्तींमधल्या हृदयाची उपलब्धी सुद्धा महत्वाची आहे. पण असं हृदय बसवताना आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला लागतात, जे टिश्यू कॉम्पॅटिबिलिटी, ब्लड ग्रुप कॉम्पॅटिबिलिटी, या अनेक गोष्टी तपासून मगच आपण हृदय प्रत्यारोपण करू शकतो. आणि हृदय प्रत्यारोपणामध्ये त्या झडपा, हृदयातल्या त्या धमन्या, ती व्यक्ती जर तरुण असेल तर आपण ज्या व्यक्तीला आजार आहेत अशा व्यक्तीमध्ये ते हृदय बसवलं तर ज्यामध्ये ते हृदय बसवले ती व्यक्ती अतिशय उत्तम प्रकारे काम करू शकते आणि त्यांचं आयुर्मानही वाढतं. क्या बात आहे डॉक्टर, खरंच अतिशय उपयुक्त असणारी आणि अनेकांच्या मनामध्ये अनेक जे प्रश्न असतात त्याच्यावरची उत्तरं यातून आपल्या श्रोत्यांना मिळालेली आहेत. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हरिभाऊ, धन्यवाद नाशिककर. तेव्हा श्रोते हो, हे होते श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, जाणता हृदय हे या कार्यक्रमात. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.